ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव बसस्थानकात नवी पाणपोई, रोटरीकडून 25 डस्टबिनचे लोकार्पण। स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणासाठी रोटरीचा मोठा उपक्रम, ईश्वर बोरा यांचे प्रतिपादन। रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचा समाजहिताचा उपक्रम, प्रवाशांना मोठा दिलासा। शेवगाव बसस्थानकातील पाणपोईचे नूतनीकरण आणि शहरासाठी 25 डस्टबिनचे लोकार्पण करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी असिस्टंट गव्हर्नर ईश्वर बोरा, मुख्याधिकारी विजया घाडगे आणि शिवसेना उपनेते अरुण मुंडे यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना ईश्वर बोरा यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब कटिबद्ध असल्याचे सांगितले। बसस्थानकातील पाणपोईचे नूतनीकरण प्रवीण लाहोटी यांनी स्वखर्चातून केले असून आता हजारो प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे। तसेच शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी 25 डस्टबिन बसवून स्वच्छता अभियानाला चालना देण्यात आली। रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष युसुफ खान पठाण यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली। नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच स्वच्छ शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा क्लबचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। सचिव विजयकुमार मुधोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमास डॉक्टर संजय लड्ढा, डॉक्टर भगनाथ काटे, आगार प्रमुख अमोल कोतकर, प्रवीण लाहोटी, नगरसेवक आशुतोष डहाळे, वजीर पठाण, खंडू बुलबुले, सुनील काकडे तसेच रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोटरी क्लबने जी 2016 साली चालू केलेली पाणपोई सेवा आहे तिचं पुनर्निर्माण परत करण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही वेळा लाहोटी ज्वेलर्स यांनी याला सहकार्य दिलेलं आहे आणि सर्व रोटरींनी खूप धावपळ करून ते काम तडीस नेलं। विशेषतः युसुफ भाई आणि मुदळकर सर या वर्षीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी इथं अतिशय खराब परिस्थिती असताना देखील काम नेटाने पूर्ण केलं आणि आज त्यांनी त्यांचा शेवटचा दिवस कारणे लावलेला आहे। असं खूप रेअरली होतं की एका अध्यक्षाने पूर्ण वर्षभर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं। याची प्रेरणा पुढचे अध्यक्ष सगळे घेतील या अपेक्षा मी व्यक्त करतो। नमस्कार। आज रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या माध्यमातून शेवगाव बस स्थानक येथे पाणपोईचं जो पुनर्निर्माण करण्यात आलेला आहे आणि देखणी आणि इथलच्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे अशी पाणपोई सज्ज केलेली आहे। तर त्यासाठी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या सर्व सभासदांचा मी मनपूर्वक आभार मानतो। त्यांचे अध्यक्ष युसुफभाई पठाण आणि सचिव विजय मुधोळकर सर यांचे विशेष कौतुक करतो। त्याचप्रमाणे डॉक्टर लड्डा असतील, त्या आपले या पाणपोईसाठी ज्यांनी विशेष सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे आणि त्यांच्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून ही पाणपोई या ठिकाणी उभी राहिली असे लाहोटी ज्वेलर्सचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहे आणि निश्चित आज या पाणपोईच्या माध्यमातून भविष्यात अनेक प्रवाशांना याची खूप मदत होणार आहे। तर असे चांगले कार्य नेहमीच रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या माध्यमातून घडत राहतील याचाच आज मी या ठिकाणी याचं आश्वासन देतो आणि थांबतो। धन्यवाद। आज आपल्या शेवगाव बस स्थानकावरती रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लाहोटी ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बस स्थानकावरती प्रवाशांच्या पिण्याच्यासाठी जो बराच कालावधीपासूनचा एक प्रश्न होता। आपल्या बस स्थानकावरती महिन्याभरात सुमारे 3 लाख प्रवासी या बस स्थानकावरून बसेसमधून प्रवास करतात। त्यामुळे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी पिण्याच्या पाण्याची बाब याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून भेडसावत होता। रोटरी क्लबच्या माध्यमातून जी काही जुनी पाणपोई होती तिचं नूतनीकरण करण्यात आलं। त्याच्यासाठी लाहोटी ज्वेलर्स यांचंही त्यांना सहकार्य लाभलं। लाहोटी ज्वेलर्स आणि त्यासोबत रोटरी क्लब यांचा दोघांचाही शेवगाव प्रशासनाच्या वतीने मी आभारी आहे। त्यासोबतच त्यांनी आपल्या शेवगाव बस स्थानकावरती जो काही कचरा होतो तर त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी जवळपास 9 डस्टबिन
या आपल्या शेवगाव बस स्थानकाला त्यांच्या याच्यातून निधीतून दिलेला आहे. तर आता तोही हा विषय जवळपास 1-1.5 वर्षापासून अतिशय महत्त्वाचा होता. आम्ही डस्टबिनची स्पॉन्सरसाठी पाहणी करत होतो, परंतु आम्हाला ते मिळत नव्हतं. परंतु आमची जी काही बस स्थानकावरती आणि अस्वच्छता होत होती किंवा कचरा होत होता त्याची योग्य विल्हेवाट करणं गरजेचं आहे हे रोटरी क्लबने ओळखलं आणि त्यांनी आम्हाला 9 डस्टबिन टिल्टेबल दिल्या, जेणेकरून नगर परिषदेच्या गाडीमध्ये आम्हाला तो कचरा हा टाकता येईल. त्यामुळं त्या डस्टबिन दिल्याबद्दल तसेच पानपोईचं त्यांनी नूतनीकरण केलं, या दोन्हीबद्दल मी रोटरी क्लबचा तसेच लावटी ज्वेलर्स यांचा दोघांचाही मनापासून आभारी आहे. या ठिकाणी सर्वच मान्यवर आले, त्यांनी हे सहकार्य केलं, त्यांचंही मनापासून खूप आभारी आहे.